नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. वेलकम टू मोहित's किचन. आज आपण परत एकदा घरगुती चव घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. खास गावरान बोकडाचे मटण कसे बनवायचे आपण बघूयाच. तर त्यासाठी आपण अर्धा किलो मटण आणलेलं आहे, रान पीस म्हणजे मांडीचं पीस. त्यासोबत एक तिळी आणलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, बोकड जो आहे तो मी 10 ते 12 किलोपर्यंत सिलेक्ट करत असतो, कारण 5 ते 6 किलोचा जो बोकड असतो ते कवळा असते आणि त्याचं मांस पण पांढुरक्या रंगाचं असते. आणि जर 18 ते 20 किलोचा बोकड बघायला गेले तर त्याचं मांस लाल असते आणि ते खूप जरड असते, म्हणजे शिजायला खूप वेळ लागतो. तर त्याच्यामुळे मी 12 किलोपर्यंत बोकडच बघतो. त्याचं मांस असं लाल कलरचं, थोडंसं गुलाबी कलरपर्यंत येतो. तर चला बघूया. तर मित्रांनो, आता आपण तेल गरम झालेलं आहे. आपण आता कांदा घालून घेऊया. आता लसणची पेस्ट घालून घेऊया आणि आता हे थोडे मसाले टाकून घेऊया. तिखट, मीठ, हळद, जिरंपूड. तिखट थोडं मी जास्त घेतो, कारण मटणाला थोडं म्हणजे असं थोडी चव अशी सपक नाही आली पाहिजे. त्यामुळे तिखट जास्त राहिलं तर भाजीला थोडी चांगली टेस्ट येते. आता आपण मटण घालून घेऊया. त्याला छान असं मिक्स करून घेऊया तिखट मसाल्यांमध्ये. आता सगळं मिक्स झालेलं आहे. आता याला आपण वरून झाकण लावून शिजवून घेऊया 15 ते 20 मिनिट तेलामध्ये. जोपर्यंत मटण आता तेलामध्ये शिजेल तोपर्यंत आपण पाणी ठेवून घेऊया गरम करायला. म्हणजे 15 ते 20 मिनिटात पाणी पण गरम होऊन राहील आणि गरम पाणी मग आपल्याला मटणामध्ये सोडता येईल. गरम पाणी केल्याने काय होते की मटणचे जे टेम्परेचर आहे ते कमी जास्त होत नाही. जर आपण थंड पाणी टाकलं तर मटण जे गरम होऊन होतं ऑलरेडी तेलामध्ये ते थंड होऊन जाईल, तर ते शिजायला प्रॉपर म्हणजे पद्धत तशी चांगली नाही ती, म्हणून आम्ही गरम करून घेतो. तर मित्रांनो, आता 20 मिनिट झालेले आहे. तेलामध्ये मटण शिजत होतं. बघूया आपण चेक करून आणि गरम केलेलं पाणी टाकून देऊया. तर आता आपण पाणी घालूया. आता याला छान मिक्स करून घेऊया आणि मोठ्या आचेवर म्हणजे एकदम हाय टेम्परेचरवर याला उकळून घेऊया आणि मग मीडियम करून त्याला झाकून एक ते सव्वा तास अजून शिजू देऊया. तर हे असं झाकून घेऊया. थोडी गॅप ठेवायची हवा जायसाठी, म्हणजे त्याची वाफ निघत राहते. आणि गॅस असा मीडियमवर करायचा. 1 तासानंतर आपण बघूया मग शिजली का. त्याला थोडं पाणी जास्त टाकायचं, 3-4 ग्लास पाणी टाकून द्यायचं, कारण आपण म्हणजे शिजायला थोडा वेळ लागतो ना, म्हणून. 1 तास आता झालेला आहे. आपण बघून घेऊया शिजली असेल भाजी. हां, नळीनी मांस सोडलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं शिजलेलं आहे. आपण आता याच्यात गरम मसाला टाकून घेऊया. आणि गरम मसाला तुम्हाला जर बनवायचा असेल अस्सल विदर्भी स्टाईलचा, तर तुम्हाला ते मी बायोमध्ये लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून तुम्ही गरम मसाला कसा बनवायचा हे बघून घेऊ शकता. हे असा दिसेल गरम मसाला. तर आपण घालून घेऊया. आता आपण सांबार घालून घेऊया. कोथिंबीर. विदर्भातलं याला कोथिंबीरला सांबार म्हणतात, तर तेच तोंडात आलं. हे कसुरी मेथी आहे, हे घालून घेऊया. तर आता आपलं अस्सल देसी मटण म्हणजे अस्सल गावरानी बोकडाचं मटण रेडी आहे. आता याला आपण कोथिंबीर टाकून थोडं गार्निश करून प्लेटिंग करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, असं आपलं अस्सल गावरानी मटण, बोकडाचं मटण तयार आहे विदर्भी स्टाईलनी. तुम्ही पण बनवून बघा एकदा. छान रेसिपी आहे. थोडा वेळ लागतो, 20 मिनिट तेलात आणि 1 तास जवळपास पाण्यामध्ये, म्हणजे जवळपास 1.5 तास जातो. पण जेव्हा भाजी बनवून जेव्हा तुम्ही टेस्ट कराल तेव्हा त्याचे सगळे आपले मेहनत वगैरे सगळं खूप छान वाटेल. याच्यासोबत बाजरीची भाकरी, पराठे,
फुलके पोळ्या जसं तुम्हाला जे पाहिजे ते खाऊ शकता. थोडं तिखट बनवा, तर्रीदार बनवा, छान खा, छान राहा. चला मग भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये. थँक्यू.